इथं स्मोक वगैरे देऊन मी 15 मिनटं मंद फ्लेमवर ठेवलं होतं. तर फायनली इथं माझी बिर्याणी रेडी आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो. तर आता दुपार झालेली आहे आणि आता वाजलेलं आहे दुपारचे 12:30. माझी सकाळची सगळी कामं वगैरे उरकलेले आहेत आणि स्वरा पण आता स्कूलवरून आलेले आहे. पोरी झोपेतून उठलेला आहे, त्याचा नाश्ता पण झालेला आहे. इथं तो कार्टून बघतोय, तर आता त्याला आंघोळ घालायची आहे. स्वरा पण आता स्कूलवरून आलेले आहे आणि कपडे वगैरे चेंज केलेत. तर आता शौर्याला आंघोळ घालायची आहे. तर आमच्या इथं भाज्या वगैरे आल्या होत्या, तर त्याच मी घेऊन आलेले आहे आत्ताच. तर मला गावात मुलांना घेऊन जायला जमत नाही, मग मी इथं भाज्या वगैरे आल्या तर घेत असते. तर चला बघूयात काय काय घेतलेलं आहे ते. मी कांदे, बटाटे, टोमॅटो, मिरची, भेंडी हे घेऊन आलेले आहे, कारण मग हे सगळं संपलं होतं आणि आता सध्या टोमॅटोचे भाव तसेच कांदे प्रत्येकाचे भाव वाढलेले आहेत. ओके आणू आता हे सगळं ठेवायचं आहे. शौर्याच्या पप्पांनी ऍपल आणलं ते हे सगळं नीट ठेवणार आहे. आता हे सगळं नीट वगैरे ठेवते आणि मग शौर्याला आंघोळ घालते. त्यानंतर मला दुपारचा स्वयंपाक पण करायचा आहे. चॅनलवर आपल्या कोण नवीन आलेला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. माझे डेली ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक आणि शेअर करा. चला मग आता हे सगळं ठेवून घेते. त्याच्यानंतर आताच माझ्या भाज्या वगैरे नीट करून झालेल्या आहेत. तर आता मी शौर्याला आंघोळ घालते आणि मग त्याच्यानंतर करायचं आहे दुपारचा स्वयंपाक. तर चला मग आता नंतर भेटूयात. तर शौर्याची आंघोळ झालेली आहे आणि आता दुपारचा स्वयंपाक पण करायचा आहे. तर मी मसूरची डाळ बनवणार आहे. लाल ती थोडी भिजत घातलेली आहे म्हणजे लवकर शिजती. त्यानंतर इथं कापलेला आहे कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता फोडणीसाठी आणि लसूण सोलून ठेवला. इथं भात पण झालेला आहे. त्यानंतर इथं पीठ पण वळून झालेलं आहे. अशी माझी तयारी झालेली आहे आणि सुकी भाजीमध्ये अंड्याची भुर्जी बनवायची आहे. तर शौर्याची आंघोळ पण झालेली आहे. तर इथं बघा त्याचं काय चाललेलं आहे. तर इथं माझ्या शौर्याचा बघा कसा मेकअप चाललाय. शौ काय करतो तू? हा आता शौर्य भांग पाडायला शिकलेला आहे, त्याच्यामुळे तो आम्हाला काही भांग पाडून देत नाही. त्याला फक्त पावडर लावून द्यायचे, बाकीचं त्याचा तो आवरतो. तर इथं त्याची आंघोळ झाली. तर इथं हॉगीचं कार्टून लावलंय. त्याच्यानंतर इथं स्वरा बसली चीज पॉपकॉर्न घेऊन. आता शौर्य पण खाईन थोड्याच वेळामध्ये. तो तू पण खाणार आहे ना पॉपकॉर्न? तर शाळेतून आल्यानंतर त्यांचं असंच चालू असतं काही ना काही. तर मी आता दुपारचा स्वयंपाक वगैरे आवरते. आज गरम सुद्धा खूप होत आहे. इथे पाहू शकतो थोडा घाम आलेला आहे. तर दुपारी खूप गरम होतं आणि संध्याकाळी पाऊस पडतो.
इथं मला लाल मसूरची डाळ बनवायची आहे, तर इथं मी थोडा वेळ भिजत घातली. त्याच्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर कट केलं आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि लसूण घेतला आहे. तर फायनली इथं माझी मसूरची डाळ तयार झालेली आहे. त्याच्यानंतर इथं अंड्याची भुर्जीसुद्धा तयार झालेली आहे. तर इथं आहे चपात्या आणि भात. तर या सगळ्यांनी जेवायला. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर इथं मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करते. तर आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर माझी अर्धी तयारी झालेली आहे आणि आता थोडंसं राहिलेलं आहे. तर चला बघूया आज मी काय बनवलेलं आहे ते. राईस शिजून घेतलेला आहे, त्याला आता फक्त कलर करायचं आहे वेगवेगळं. तर गेस करा काय असेल. राईस म्हटलं तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल. तर आज बनणार आहे मस्तपैकी अशी चिकन बिर्याणी. इथे चिकन अजून शिजतंय. चिकन शिजल्यानंतर थर लावायचा आहे आणि कोळशाचा जो दम वगैरे म्हणतो ते द्यायचा आहे. तर हे शिजेपर्यंत बाकीच्यांचं काय चाललेलं आहे ते बघूया. इथं आमची आजी बसलेली आहे. त्याच्यानंतर स्वराचं चाललेलं आहे अभ्यास. आणि आमचं शौर्य इथं बसलेलं आहे सोफ्यावर कार्टून बघत. काय बघतोय तू? पेपा आवडते आमच्या शौर्यला. ती पेपा आवडते. असं यांचं चाललेलं आहे. तर आता चिकन पण शिजत आलेलं आहे, थोडंसंच शिजायचं बाकी आहे. तर ते झाल्यानंतर थर लावायचा आहे आणि वर त्याला तव्यावर ठेवून 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. आणि मग आपण कोळशाचा स्मोक वगैरे देतो तो द्यायचा आहे. तर जे माझे जुने सबस्क्रायबर असेल त्यांनी बघितलं असेल, कारण एकदा मी तो व्हिडिओ टाकला होता बिर्याणी मी कशी बनवते त्याचा. तर कोणी पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर आहे, नक्कीच पहा. आता मी हे सगळं करून घेते आणि नंतर भेटूयात. हे मी राईसमध्ये 2 कलर टाकलेले आहे. त्यानंतर इथे चिकन पण शिजलेलं आहे. आता फक्त थर लावायचं बाकी आहे. इथं पातेलं घेतलेलं आहे, त्यात थोडं तेल घालून अशा प्रकारे थर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर सॅलडमध्ये मी टोमॅटो, काकडी आणि कांदा कापलेला आहे. तर बिर्याणी म्हटलं सॅलड तर हवंच. इथं स्मोक वगैरे देऊन मी 15 मिनटं मंद फ्लेमवर ठेवलं होतं. तर फायनली इथं माझी बिर्याणी रेडी आहे. तर अशा प्रकारे फायनली माझी बिर्याणी बनवून झालेली आहे. तर आम्ही आता खातो मस्तपैकी गरमागरम बिर्याणी. तर या तुम्ही सुद्धा सगळे जेवायला. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.